नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात माधुरी वरुडकर यांची कथा घुसमट. केशवनं कूस बदलली. किती वाजले असावेत हे त्याला कळेना. बेचैनपणे तो या कुशीवरनं त्या कुशीवर वळत होता. जखमीची कोवळी त्वचा पुसताना खसकन निघावी तसा तो वेदनेनं थरारला. पायाला प्रचंड बधीरपणा आलेला होता. मोठ्या कष्टानं तो पाय जवळ घ्यायचा प्रयत्न करत होता, पण हट्टी मुलासारखा पाय हाटून बसलेला होता. वेदना कमरेखालच्या शरीरातनं तांडव नृत्य करत होती. पाण्यातून बाहेर काढलेल्या मासोळीसारखी त्याची तडफड झाली. त्याच्या देहबोलीतनं त्याची अस्वस्थता स्पष्ट जाणवत होती. ती रात्र त्याला नकोशी झाली. त्यानं पलंगाखाली नजर टाकली. निशा शांत झोपलेली होती. तिच्या अंगावर हिरव्या विटक्या रंगाची साडी होती. पाय धुरकटलेले आणि उकललेले होते. चेहरा थकला होता. प्रचंड थकवा होता चेहऱ्यावर. राठ केस गालावर अस्ताव्यस्त पसरलेले होते. केसांना पांढुरकी झाक आली होती. हातापायाच्या काड्या, अशक्त अंगकाठी यामुळे तिची उंची अधिक दिसत होती. हातातल्या लाल बांगड्या कोपरापर्यंत जात होत्या. अंगातलं पोलकं एकदम ढगळ ढगळ झालं होतं. शरीराची गोलाई पार नाहीशी झाली होती. गळ्यातली काळी पोत आणि डोरलं कळकट्ट दिसत होतं. त्याने अधिक झुकत तिच्याकडे बघितलं. पोलक्यातल्या दंडावर कधी काळी काढलेल्या नक्षीतल्या पाखरानं डंख मारल्यागत त्याने हात झटकून टाकला. निशाचं शांत झोपणं केशवला अधिकच सलू लागलं. तो तळमळायला लागला. याआधी त्यांनी तिला एकदा कमरेत लाथ मारून उठवलं होतं, तेव्हा आयुष्यात पहिल्यांदा अण्णा त्याच्यावर रागवले होते. आत्ता हे सगळं आठवून त्याला स्वतःचीच चीड आली. हा भयंकर एकाकीपणा त्याला एखाद्या किर्र जंगलातल्या अंधारासारखा वाटत होता. कुणीही सोबतीला नाही अशा वेळी जी अनामिक भीती मनात निर्माण होते, तसं काहीसं त्याचं झालं होतं. तो या जगात होता, घरात होता, पण एकटा होता. विचार करायला देवानं डोकं तरी शाबूत ठेवायला नको होतं असं त्याला वाटायला लागलं. कितीही नाही म्हटलं तरी विचाराचे चिकट दोर मनातनं बाहेर पडून तो त्यात अडकतच होता. भिंतीवर पसरलेल्या कोळिष्टकासारखा तो जाळ्यात अलगद गुरफटत होता. त्याला एकदम अण्णांची आठवण झाली. त्या संत माणसाच्या पोटी आपल्यासारखा कुपुत्र जन्माला यावा हे त्याचं केवढं मोठं दुर्दैव होतं. आई विना पोर म्हणून त्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे त्याला जपलं, पण आपण आईच्या मायेसाठी कधी झुरलो नाही आणि वडिलांची माया आपल्याला कधी समजलीच नाही. आपण शिकावं म्हणून त्यांनी जीवाचं रान केलं आणि एका क्षणी आपला मुलगा शिकू शकत नाही हे त्याने निमूटपणे स्वीकारलं. कसं बसं 8वी पास झालो आपण, पण त्यावरून त्यांनी कधी नाराजी व्यक्त केली नाही की ते कधी आपल्याला फाड फाड बोललेही नाहीत. अण्णांचे सद्गुण आपल्याला कधीच कळले नाहीत. घरात जणू बाईचा वावर असावा एवढं अण्णा घर स्वच्छ ठेवत. पांढरा शर्ट, पांढरं शुभ्र धोतर, पांढरी टोपी, कपाळावर गोपीचंदनाचा टिळा अशी त्यांची राहणी. त्यांची देवपूजा सुद्धा पाहण्यासारखी असे. देवघरात मूर्ती लखलखत असत. ते देवाच्या पायाशी फूल ठेवत. अरे केशवा, एकदा तरी डोळे भरून देवाकडं पहा, त्याला नमस्कार कर, तुला शांत वाटेल, ते प्रेमानं म्हणत. पण त्यांनी जे म्हटलं ते आपल्याला कधीच करावं असं वाटलं नाही. ते आपल्यावर खूप प्रेम करत आणि आपण त्यांचा खूप राग करत असू. जणू काही ते आपले आदल्या जन्माचे वैरी होते. वडिलांच्या आठवणीनं केशवला गदगदून आलं. अनाहूतपणे त्याच्या तोंडून हुंदका बाहेर पडला. निशा घाबरून जागी झाली. ती पटकन उठली. काय झालं, पाणी देऊ, तिने विचारलं. नाही म्हणत केशवनं मान हलवली. मग झोपा आता, सकाळचे फक्त 4 वाजलेत.
निशा त्रासिकपणे म्हणाली आणि पुन्हा तिने गादीवर अंग टाकलं. केशवच्या डोळ्यातनं घळाघळा पाणी वाहायला लागलं. विचारांचा भोंगा पुन्हा डोक्यात शिरून डोकं पोखरायला लागला. आयुष्यभर आपण वडिलांच्या कमाईवर जगत आलो. नाही म्हणायला मध्यंतरी आपण 1-1.5 वर्ष नोकरी केली तेव्हा ते खुश होते. त्याच काळात निशासारखी साधी मुलगी त्यांनी आपल्यासाठी शोधली. निशा गरीब घरातली कष्टाळू मुलगी होती. स्वतःचं छोटंसं घर आणि नवरा व सासरे दोघे कमाईचे म्हटल्यावर नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. अजून काय हवं होतं निशाला? विचारात केशव झोपेच्या स्वाधीन झाला. त्याची झोप उघडली तेव्हा निशा भराभरा फुलके करत होती. त्यांचा खरपूस सुवास घरभर पसरलेला होता. त्यातच भाजीचा खमंगपणा मिसळला होता. सगळे पैशाचे मार्ग खुंटल्यावर निशानं खानावळ सुरू केली होती. शीला आणि दीप्ती दोघी मुली तिला तिच्या कामात भरपूर मदत करत. सकाळपासूनच तिघींची धावपळ उडत असे. सकाळी सकाळी घर आरशासारखं स्वच्छ होत असे. फुलके करता करता केशव उठल्याची नोंद निशाच्या मनात आपोआप झाली. बरंचसं काम आवरलं होतं. तिने हात धुतला आणि केशवसमोर तोंड धुवायला पाणी टोपलं ठेवलं. बेडपॅन, स्पंजिंग सारे सोपस्कार आटोपले. निशानं त्याला मोठ्या कष्टानं उठून बसवलं. केशवच्या एका हातातली आणि एका पायातली संवेदना पार नाहीशी झाली होती. निशानं त्याला उशा लावत आधारानं बसवलं. ती त्याला चहा बिस्किट द्यायला लागली. मला आजारी पडून किती दिवस झालेत? केशवनं विचारलं. निशाच्या कपाळावरची शीर ताडकन फुगली. ती किंचित तडतडली. राग तिने सावकाश गिळल्याचं स्पष्टपणे दिसत होतं. झाले 10-11 महिने. उद्या तुमची दाढी करून देईन. ती अस्पष्टशी बोलायची म्हणून बोलली. निशाला केशवच्या छंदिष्टपणाचा राग येई. अगदी निरर्थक आणि तेच प्रश्न तो सतत विचारत राही. मला तुझ्याशी बोलायचं होतं. केशव अधिक केविलवाणं होत बोलला. त्याचं ते केविलवाणं रूप पाहून 2 क्षण निशाच्या पोटात माया जमा झाली. ती जीव तोडू लागली. किती किती प्रेम केलं आपण या माणसावर. किती वेळा भुललो आपण त्याच्या बोलण्यावर. सारं व्यर्थ गेलं. हां, बोला, ती कोरडेपणानं म्हणाली. तो पारावरचा ज्योतिषी तुला आठवतो? नाही, निशा ठामपणे म्हणाली आणि कामाला लागली. दुसरा दिवस उजाडला, धावायला लागला. केशव मात्र जिथल्या तिथे होता. विचारांच्या तंद्रीत आज त्याचं जेवणातही लक्ष नव्हतं. त्याच्या या विचित्र वागण्याचा निशाला उबग आला होता आणि मनातून कीव सुद्धा येत होती. त्याचं तंद्रीत राहणं असह्य होऊन तिने शेवटी विचारलं, तुम्हाला काही होतंय का? खरंच तुला तो ज्योतिषी आठवत नाही? मी पारावरनं आल्यावर तुझ्याशी त्याबाबत बोललो होतो. ठीक आहे, बोलला होता, पण त्याचं आता काय? किती वेळा सांगितलं हो फालतू विचार करू नका म्हणून. निशानं त्याच्याजवळून उठत दीर्घ सुस्कारा सोडला. तिचा निराशेचा दीर्घ सुस्कारा केशवचं मन जाळत गेला. केशवला वाईट वाटलं. माझं कुणालाच काही खरं वाटत नाही, काय करावं? त्याचं मन पुन्हा ज्योतिषाकडे धावायला लागलं. अण्णांच्या मृत्यूनंतर निशा त्याला रोज पारावर नेऊन बसवत असे. इथे बसत जा म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. सारखं झोपून राहिलं ना तर दुखणं वाढतं. तिथेच आला होता तो. मळकट्ट धोतर, बऱ्यापैकी पांढरा कुडता, डोक्याला फेटा, गळ्याभोवती पंचा, हातात पोपटाचा पिंजरा. गळ्यातून काढलेल्या सोबतच्या पिशवीत खचाखच सामान भरलेलं होतं. पोपट पिंजऱ्यात गोल गोल फिरायचा. तो पिंजऱ्याबाहेर ये म्हटलं की चटकन बाहेर यायचा. ओळख बाबा नशीब असं म्हटलं की पोपट नशीब नशीब असं करत चटकन चिठ्ठी काढायचा.
पोपटाला जणू ज्योतिषाच्या मनातलं सगळं कळत असावं असं त्याचं वागणं होतं. केशवला हे सगळं बघताना खूप गंमत वाटली. पारावर गर्दी वाढली. कुणी काही विचारलं, कुणी काहीही विचारलं, पण केशव गप्प होता. गर्दी ओसरल्यावर केशवला ज्योतिषी म्हणाला, "का र गप गोमान बसलाय बाबा? तुला नाही काय विचारायचं?" "नाही नाही, आजारी येसोय." "अहो." केशव उत्तरला. नकळत त्याच्या तोंडून प्रश्न निघाला, "माझा शेवट कसा होईल?" फक्त 2च मिनिटं ज्योतिषानं त्याच्याकडे रोखून बघितलं आणि म्हणाला, "तुझा शेवट तुझ्याच हातात आहे रे बाबा." आणि तो उठला. "नशीब नशीब" करत पोपट कर्कश ओरडला. ही घडलेली गोष्ट आपण कशी विसरून गेलो? खरं म्हणजे आपण ही गोष्ट निशाला सांगितली होती, पण तिला काहीच कसं आठवत नाहीये. त्यांनी आवंढा गिळला आणि विमनस्क होऊन तो पडून राहिला. हे दुखणं, हे एकाकीपण त्याला नकोसं झालं होतं. त्याला प्रज्ञा आठवली. त्यांनी तिच्यासाठी एक गुलाबी फ्रॉक आणला होता. तसं त्याला मुली, त्यांचं बालपण याबद्दल अजिबात प्रेम नव्हतं. स्वतःच्या चुकांवर पांघरून घालण्यासाठी त्यांनी तो फ्रॉक आणला होता. अण्णा, निशा सुखावतील असं त्याला वाटलं, पण तसं काहीही झालं नाही. पण फ्रॉकवर असणारा रेशमी सुंदर कुत्रा मात्र प्रज्ञाला खूप आवडला. त्याला आठवलं, अण्णा एकदा त्याला म्हणाले, "केशवा, माणसाच्या मनात खोलवर एक चांगुलपणा दडलेला असतो. तो कधी ना कधी मुखवटे बाजूला करून बाहेर येतो. तुझ्यातला चांगुलपणा असाच वर येऊ दे रे बाबा." तेव्हा आपल्याला अण्णांचा खूप राग आला. आज आज वाटतंय की आपल्यातला चांगुलपणा जागा होतोय. अण्णा अण्णा म्हणत त्याला रडू फुटलं. अण्णा प्रत्यक्ष डोक्यावरनं हात फिरवतायत असा त्याला भास झाला. दाटलेला हुंदका पटकन बाहेर पडला. त्यांनी कूस बदलली. भिंतीच्या वर चौकोनी खिडकी होती, झरोक्यासारखी. त्याला विटक्या रंगाचा धुवट्ट झालेला पडदा होता. त्याच्या मागचं निळं आभाळ त्याला बघावंसं वाटायला लागलं. चांदण्यांचा प्रकाश, अंगावर पांघरण्याची कल्पना सुद्धा त्याच्या मनात तरळली. नवीन लग्न झाल्यावर निशा त्याला एकदा म्हणाली होती, "मला निळ्या आकाशाचा रंग फार आवडतो. निळं आकाश आणि चांदण्यांचा प्रकाश पांघरायला फार फार आवडतं मला." त्यांनी तिला दुखावलं नाही. तिच्या डोळ्यात प्रेमानं बघत तो सहजपणे म्हणाला, "मला सुद्धा आवडतं." तेव्हा निशानं त्याला खरंच म्हणत लाडीवाळपणे मिठी मारली होती. पण त्याला कळेना, निळं आकाश आणि चांदण्यांचा प्रकाश ही काय अंगावर घ्यायची गोष्ट आहे? त्यांनी वर खिडकीकडे बघितलं. आकाशाचा एक अक्राळ विक्राळ तुकडा त्याच्याकडे येताना दिसत होता. त्यांनी गच्च डोळे मिटले. खिडकीचा पडदा हालत होता, मध्येच वाऱ्यावर उडत होता. पुन्हा त्यांनी डोळे उघडले तेव्हा आकाशातनं एक कुत्रा बाहेर पडताना त्याला दिसला. त्याला प्रज्ञाच्या फ्रॉकवरचा कुत्रा आठवला. प्रज्ञा फ्रॉक घातल्यावर प्रत्येकाला फ्रॉकवरचा भुभू दाखवायची. त्या दिवशी तो ओट्यावर बसला होता. सारं शरीर आळसावलं होतं, डोकं विचारात गडलं होतं. प्रज्ञा तुरुतुरू चालत त्याच्याजवळ फ्रॉकवरचा भुभू दाखवायला आली आणि काही कळायच्या आत ती ओट्यावरनं खाली पडली. पडण्याच्या आवाजानं निशा आणि अण्णा घाबरले, धावत बाहेर आले. केशव सुद्धा घाबरला. खरं म्हणजे त्याला प्रज्ञाला उचलायचं होतं, पण आळसलेलं शरीर हललंच नाही. स्वतःचं मूल खाली पडलं तरी तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? नुसतं बसून राहिलात तुम्ही? निशाच्या अंगाचा रागानं तिळपापड झाला होता. ती खूप चिडली. "अरे असा कसा रे तू, हा?" असं म्हणत अण्णांनी त्याच्याकडे नाराजीनं बघितलं. स्वतःच्या मुलाच्या विचित्र वागण्यानं त्यांचं मन अपमानानं भरून गेलं होतं. त्या दिवशी प्रज्ञा रड रड रडली. तिला टाके पडले. संपूर्ण रात्र तिने निशाला आणि अण्णांना जागवलं. तिचं किरकिर करणं रात्री केशवला नकोसं झालं.
सकाळी तो बालजी उठला तेव्हा त्यानं खेळायला सुरुवात केली. खेळता खेळता प्रज्ञा केशव जवळ आली. केशवच्या मनात विचित्र आवर्तन उमटलं. प्रज्ञाबद्दल मनात चीड निर्माण झाली. त्याच्या मनात विचार आला की ही प्रज्ञा मेली तर बरं होईल. मला नाहीतरी 3 मुली नकोच होत्या. ही नको असताना झालेली मुलगी आहे. ही नसल्यामुळे माझ्या जीवनात काहीच फरक पडणार नाही. देवा, हिला मरण दे. हिला माझ्या जीवनातनं जायलाच हवं. देवा, हिला घेऊन जा. आणि झालंही तसंच. प्रज्ञा अचानक 8 दिवसात गेली. तो दिग्मूढ झाला. आपल्या मनात विचार आला आणि तसंच घडलं. यामुळे त्याला धडकी भरली. तो प्रज्ञा गेल्यावर हुडहुडी भरल्यासारखा थरथर कापायला लागला. मृत्यू आपलं ऐकतो का काय? त्याला मरणाची भीती वाटायला लागली. मरण म्हणजे काय? नक्की आपला जीव न्यायला कोण येतो? यम. यम या घरात येऊन गेला. त्यांनी माझं म्हणणं ऐकलं. म्हणजे मी कोणाचा मृत्यू चिंतला तर खरंच माणूस मरतो. केशवचे दात थडा वाजायला लागले. प्रज्ञा गेल्यावर त्याने अंथरूणच धरलं. नाही, पुन्हा विषाची परीक्षा बघायची नाही. कोणाच्याही मृत्यूचा विचार करायचा नाही. त्यांनी ठामपणे ठरवलं. प्रज्ञा गेल्यावर केशवची स्थिती बघून अण्णा हळवे झाले होते. ते म्हणाले सुद्धा की प्रज्ञा गेल्याचं पोरानं फार मनाला लावून घेतलेलं दिसतंय. निशा मात्र चूप होती. त्या दिवसापासनं प्रज्ञाच्या फ्रॉकवरचा कुत्रा कायमचा त्याच्या मानगुटीवर बसला. छोट्या खिडकीतनं दिसणाऱ्या आकाशामधून बाहेर पडणारी अनेक कुत्री त्याच्या अंगावर झेप घेत आहेत असा त्याला भास व्हायला लागला. त्याने भीतीने गच्च डोळे मिटून घेतले. कुत्र्यांच्या राज्यातनं मार्ग काढत तो चालत राहिला, रस्ता शोधत. त्याने डोळे उघडले तेव्हा तिन्ही सांज झालेली होती. एवढी झोप लागली आपल्याला, आणि ती कुत्री कुठे गेली? त्यांनी मान उंचावत वर बघितलं तर त्याच्या जागेपणाची दखल घेत निशा त्याच्याकडे धावली. आपल्याकडे एखादा जाड पडदा आहे का ग? त्यांनी तिला विचारलं. कशाला? त्याच्या विक्षिप्त प्रश्नानं पुन्हा निशा हैराण झाली. या वरच्या खिडकीला लावला असता ग. खरं म्हणजे त्याला तिच्याशी खूप खूप बोलायचं होतं. तिला सगळं सांगायचं होतं. पण निशानं त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि मनातल्या विचारावर घाव बसल्यासारखा तो स्तब्ध झाला. दोघांमध्ये बोलण्यासारखं काहीच नव्हतं हे त्याला माहिती होतं. पण ती मनानं आपल्यापासून खूप लांब गेली आहे हे आज त्याला पहिल्यांदा जाणवलं. आता रात्र त्याचीच होती. रात्रीची काळी शाल पांघरून त्याला जागं राहायचं होतं, चक्क जागं. विचारांचं भेंडोळं उघडावंसं वाटत नव्हतं, पण ते अचानक हातातून निसटून उघडलं गेलं. शीलाचा जन्म झाला तेव्हा अण्णा खुश होते. म्हणाले, अरे पहिली बेटी तूप रोटी धनाची पेटी. केशवलाही आनंद झाला. शीलाच्या जन्मानंतर घरातलं वातावरण बदललं, जरा बरं चाललं होतं. दीप्ती झाली तेव्हा अण्णा म्हणाले, लक्ष्मी आली रे घरात. केशव त्यावेळी काही बोलला नाही. त्याला मुलगी नको होती एवढं मात्र खरं. तिसऱ्यांदा प्रज्ञाचा जन्म झाला तेव्हा डोक्यावरची शीर चीड येऊन ताड ताड उडायला लागली. मुलाची अपेक्षा करणाऱ्या त्याच्यासमोर अंधार पसरला. तो अण्णांना उपहासानं म्हणाला, आता ही कशाची पेटी आहे? तेव्हा अण्णा म्हणाले, अरे केशवा, या मुलीच आपल्या घराला खंबीर पाठिंबा देतील. तेव्हा केशव डोक्यावर हात मारून उपहासानं हसला. आणि आता खरंच शीला आणि दीप्ती आईच्या मागे खंबीरपणे उभ्या आहेत. प्रज्ञाचा मात्र अवेळी अकल्पित मृत्यू झाला. प्रज्ञाचा मृत्यू आठवून केशव पुन्हा विषण्ण झाला. माझ्यामुळे हा मृत्यू झाला. त्याचं मन त्याला कोचायला लागलं. ही मृत्यूची साखळी इथे थांबली असती तर बरं झालं असतं. पण अण्णा
अण्णांचा मृत्यूसुद्धा त्याच्या जिव्हारी लागला. त्या देव माणसाला मृत्यूसमयी एवढ्या यातना व्हाव्यात? ज्यांनी आयुष्यात कोणाचंही मन दुखावलं नाही, त्यांना प्राण जाताना वेदना सहन कराव्या लागल्या. डॉक्टरांनी आशा सोडली. घरी नेल्यानं त्यांना शांतपणे मृत्यू येईल असं निशाला पण वाटलं. पण घरी आणल्यावर रोज त्यांची तगमग होत होती. 15 दिवस मृत्यू घराभोवती घोटाळत होता. रोजचा दिवस काळजी घेऊन येत होता. सगळ्यांचा जीव टांगणीला लागलेला होता. त्यांना लागलेला श्वास ऐकवत नव्हता. त्यांची मृत्यूशी होणारी दुबळी लढाई बघून जीव कासावीस होत होता. निशा खूप अस्वस्थ होती. तिचा खंबीर पाठिंबा म्हणजे अण्णा होते. ती सतत अण्णांजवळ बसून होती. स्पर्शानं त्यांना दिलासा देत होती. निशाच्या डोळ्यातलं भय आणि चिंता आपल्याला कळत का नव्हती? पण आपण करणारच काय होतो? अण्णांच्या जवळ जायची आपल्याला भीती वाटायला लागली. मृत्यूच्या सावलीचे भास सतत डोळ्यांसमोर तरळत होते. 2 पायात डोकं घालून आपण लटपटणाऱ्या पायांना आधार देत होतो. त्या दिवशी निशा आपल्यावर खूप चिडली. आपल्याला नाही नाही ते बोलली. फक्त तुमच्यामुळे हा त्रास त्यांना होतोय. आयुष्यभर त्यांनी तुमच्या संसाराचं ओझं वाहिलं, पण तुम्ही मात्र त्यांना छळलं आणि आता नुसते बसले. तुम्हाला त्यांच्याजवळ जावंसं वाटत नाही? किती निर्दयी आहात तुम्ही. निशाच्या मनातला राग, द्वेष, संताप सगळं बाहेर पडत होतं. ती संतापानं थरथर कापत होती, रडत होती. आपलं डोकं ठणठणायला लागलं आणि आपण कळसूत्री बाहुलीप्रमाणे उठलो. हातपाय लटपटत होते, डोकं सुन्न झालं होतं. अण्णांचा तो कृश पांढुरका देह बघून पोटातली गदगद वाढली. आपण अण्णांच्या डोक्यावरनं हात फिरवला आणि जोरदार हंबरडा फोडला. अण्णांना घट्ट मिठी मारली आणि म्हणालो की अण्णा मला क्षमा करा. आपण धाय मोकलून रडायला लागलो. मनात विचित्र आवर्तन उमटलं आणि झपकन डोळ्यांसमोरून सावलीच निघून गेली. आपले हातपाय थरथरायला लागले. मृत्यूच्या भीतीनं आपला जीव कोंडला जायला लागला. आपण कावरं-बावरं झालो. अण्णांकडे बघितलं. अण्णांना लागलेला श्वास एकदम कमी कमी होत गेला. अण्णांची मान कलली. त्यांचे प्राण आपल्यासमोर उडून गेले आणि आपल्याला कळलं सुद्धा नाही. अण्णांचा मृत्यू पचवणं सोपं नव्हतं. अण्णा आणि प्रज्ञा आपल्यामुळे गेलेत ही गोष्ट कुणालाच माहिती नव्हती आणि सांगणार तरी कसं? रात्रंदिवस मनाचे विचित्र खेळ चालत. त्यातच आपण आजारपणाच्या दुष्टचक्रात अडकलो. सतत मनाची तगमग होतीये. त्यात हे एकाकीपण छळतंय. ज्योतिषाचे शब्द धारदार सुरीप्रमाणे मानेवरनं फिरतायत की तुझा शेवट तुझ्याच हातात आहे रे बाबा. म्हणजे माझा मृत्यू माझ्याच हातात आहे. मी इतरांचे मृत्यू चिंतले, त्यांना मरण आलं, आता माझी वेळ आहे. मला मृत्यूला साथ घालायलाच हवी. स्वतःच्या मृत्यूची मला भीती का वाटतेय? मला इतकं का धडधडत आहे? अनामिक भीतीचं मोहोळ सर्वांगावर धावून येतोय. नाही, मला या दुखण्यापासून सुटका हवी आहे. मला दुखण्यापासून सुटका हवी आहेच. मला हा एकटेपणा आणि दुखणं दोन्हीही सहन करणं कठीण झालंय. ये यमराजा, लवकर ये आणि मला घेऊन जा. आपली बोबडी का वळतीये? अंगातून घामाच्या धारा वाहतायत. डाव्या हातातून वीज सळसळतीये. निशा निशा निशा. मनात निशाच्या नावाचे अनेक आवर्तन उमटतायत. शरीराची विचित्र हालचाल होताना जाणवतीये. डोळ्यांसमोरून झपकन जाणारी सावली हळूहळू हळू समोर येतेय. प्राण वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न शरीर करतंय. उसळणाऱ्या शरीरावर आता कसलाच ताबा राहिलेला नाही. पलंग करकरतोय. निशा
निशा, मला क्षमा कर निशा. शेवटचं वाक्य उच्चारताना घशात बुडबुडे निर्माण झाले. थरथरणारे हातपाय, जिभेला पडलेली कोरड, गारगोट्यांसारखे थिजलेले डोळे, घशातले बुडबुडे, सारं काही हळूहळू स्थिरावलं. केशवचं निस्तेज झालेलं शरीर हलकं हलकं होत गेलं. मुलींना निशानं घाबरून आवाज दिला याची नोंद कुठेतरी केशवच्या मेंदूत झाली. त्यांनी भूमी कधीच पार केली. आज त्याला कुत्र्यांचं राज्य लागलं नाही आणि कुत्र्यांची भीतीही वाटली नाही. एका शाश्वत मार्गावरनं तो वर वर जात होता. अण्णा स्वर्गात आपली वाट बघत असणार असं त्याला वाटलं, पण अण्णा दिसत नव्हते आणि मग त्याचा जीव पुन्हा घुसमटायला लागला. श्रोते हो, ही होती माधुरी वरोडकर यांची कथा घुसमट. कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथांसह. तोपर्यंत नमस्कार मित्रहो.